हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांची केंद्राला विनंती। सूत्रांची माहिती, लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री महत्त्वाची बैठक, विधान परिषदेच्या 11 जागांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे देखील उपस्थित राहणार। अहमदनगरच्या 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनची फेरपडताळणी होणार। भाजपचे नेते सुजय विखेंची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य। लंकेंच्या भूमिकेकडे आता लक्ष। ईडी सीबीआयच्या गैरवापरानं जनतेमध्ये भाजपला बहुमत नाकारलं, राऊतांची भाजपवर टीका। तर कोयता गँगचे सूत्रधार सरकारमध्ये, राऊतांचा आरोप। शिंदे गटाच्या मुंबईच्या निकालाबाबत लोक संशय घेत आहेत। उत्तर पश्चिम मुंबईतील रवींद्र वायकरांच्या विजयावर मुश्रीफांच्या वक्तव्यानं चर्चा। ओबीसींचं शिष्टमंडळ आज सरकारला भेटणार। फडणवीसांच्या विनंतीनंतर हाकेंचं शिष्टमंडळ मुंबईला जाणार। शिष्टमंडळामध्ये भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, त्याचबरोबर वडेट्टीवार आणि पडळकर यांचा देखील समावेश। सरकार सर्व प्रश्नांवर मार्ग काढणार, विश्वास ठेवा। सरकारच्या शिष्टमंडळाकडून हाकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। आज संध्याकाळी 5 वाजता ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। सरकारनं आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हालाही पाजतील। रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना सावधगिरीचा सल्ला। जरांगे बोलतायत, आम्ही ओबीसींमध्ये आलो आहोत। सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। नेमकं खरं कोण बोलतंय, हाकेंचा सवाल। बोगस कुणबी नोंदी रद्द करा, नवे प्रमाणपत्र देऊ नका, ओबीसी आंदोलक वाघमारे यांची मागणी। तर आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारनं लेखी आश्वासन द्यावं, अन्यथा मरेपर्यंत उपोषणाचा इशारा। शरद पवार गटातील नवनिर्वाचित खासदारांची पुण्यामध्ये बैठक। विधानसभेच्या दृष्टीनं शरद पवार सर्व खासदारांसोबत चर्चा करणार। जळगावात काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढवण्याच्या तयारीत। 11 विधानसभा जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची माहिती। विधानसभेसाठी विदर्भातून 20 जागांसाठी आमची मागणी। लोकसभेमध्ये झालं ते झालं, विधानसभेमध्ये जास्त जागा निवडून आणणार। अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य। शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाही, मी स्वतः संपवणार। आमदार बच्चू कडू यांना धमकी, माझ्या जीवाला धोका, प्रकरणाची चौकशी करा। बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांची शिक्षेला स्थगिती देण्यास राज्य सरकारचा विरोध। महाधिवक्ता वीरेंद्र सराफ सरकारची बाजू मांडणार। 24 जूनला सुनावणी। पाऊस असलेल्या ठिकाणी पोलीस भरती चाचण्या पुढे ढकलल्या। पावसामुळे पोलीस भरतीसाठीच्या पुढील तारखा दिल्या। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पुणे कल्याणी नगर कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीच्या जामिनावरील निकाल कोर्टानं राखून ठेवला। मंगळवारी निकाल येण्याची शक्यता। राज्यामध्ये येत्या 5 दिवसात पाऊस सर्वदूर बरसणार। अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती। पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार। मुंबईमध्ये धरण क्षेत्राला अजूनही पावसाची प्रतीक्षा। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये एकूण 5.32% पाणीसाठा शिल्लक। काटकसरीनं पाणी वापरा, मुंबई महापालिकेचं आवाहन। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 आठवड्यांचा जामीन मंजूर। केजरीवालांच्या तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा। अंतिम निर्णय राऊज एव्हेन्यू कोर्ट घेईल। दिल्लीच्या ईडीच्या आक्षेपानंतर दिल्ली हायकोर्टाची सुनावणी। योगामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या। योग फक्त विद्या नाही तर विज्ञान। श्रीनगरवरून पंतप्रधान मोदींचा योग संदेश। देशभरामध्ये योगा दिवसाचा मोठा उत्साह। शिंदे फडणवीसांकडून मंत्रालयात योग साधना। नागपुरातील यशवंत स्टेडियमवर गडकरींकडून योगा, तर उत्तर प्रदेशमध्ये देखील योगी आदित्यनाथ यांच्याकडून योगाभ्यास। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।